सकाळचं सत्रामध्ये आपण पाहिलं की पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे तो सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही. खरं तर केपीसी इनामपुरी विरुद्ध खडकपाडा या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण पाहिलं आणि ज्यामध्ये विराट स्पोर्ट्स रायगड भवन समोर असणाऱ्या क्रीडांगणावरती रंगणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम प्रमाणे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. येस सर. हा प्रवीण सर, आजच्या आयोजनच्या काय चर्चा चालू आहे लगेच थोडासा मॅच सुरू करा. निखलेश संघा बॅटर पाठवा, रुस्मान पटेल फील्डिंग लावा लगेच. प्रवीण सर बात करेंगे, देखिए हमारे औरतन नजर यहाँ पर सकाल कहा जाए तो निश्चित रूप से आज पूरी देखिए देश भर में जो अखबार जो पेपर्स जो न्यूज रही थी सुबह सुबह कुछ चर्चा का विषय निश्चित रूप से कोई बात नहीं होता रहता है. जो भी अंपायर हैं यहाँ पर औरतन नजर भी हमारे यहाँ पर मौजूद हैं. चलेंगे प्रवीण सर, मुकाबला थोड़ा जल्दी सुरू होना चाहिए. नक्कीच या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिला सामना या ठिकाणी पाहिला. त्यानंतर मात्र या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतो आहोत. दुपारच्या 12:20 आपल्याला सामना क्रमांक 2 ज्याचा नाणेफेक या ठिकाणी पाहायला मिळालं. एक छोटीशी टीम मीटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही मॅच ऑफिशियल्स आमच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील पाहू शकता. अपेक्षा आहे की अंतिम दिवसांमध्ये स्पर्धेचे आपल्याला खूप सारे प्रेक्षक वर्ग आपल्या समेत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जातील.
एक अतिशय सुंदर सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असं एक मैदान, आणि ज्या मैदानावरती खेळण्याची प्रत्येक क्रिकेट खेळाडूची इच्छा असते आणि अगदी त्या प्रकारचं हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. स्क्रीनवरती यावेळेला संपूर्ण स्वराज 11 बाग तलोजा संघ आपण पाहतोय उस्मान पटेल याच्या प्रमुख प्रतिनिधित्वाखाली. चलिए अंपायर थोड़ा सा स्टॉम्प घुमाइए यहाँ पर. गणेश साहब देखिए बात करेंगे, कितनी निगाहें नजरें देखिए मैदानों को चारों तरफ है. चलिए चलते हैं कमेंटेटर बॉक्स पर. प्रवीण सर जुड़े हैं हमारे लेजेंड कमेंटेटर से. धन्यवाद बाबूशा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी स्पेशली डिझाईन केलेले स्टम्प्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि दोन्ही मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काही क्षणातच आपण सामन्याकडे वळणार आहोत. तब्बल 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्याचं लाईव्ह चित्रीकरण केलं जातं. त्याचबरोबर सकाळ ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती देखील ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला प्रसारित केली जाते. वृत्तपत्राच्या माध्यमातून अर्थात सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं डेली अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्या खेळाडूचं मात्र कौतुक देखील आपल्याला क्रीडा विभागातील बातमीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणजेच आमच्या प्रेक्षकांपर्यंत इत्तमभूत माहिती या स्पर्धेची पोहोचवली जाते. आणि अगदी पहिल्या दिवसाच्या उद्घाटन सोहळ्यापासून जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेचा सर्वत्र चर्चा आपल्याला या स्पर्धेची सर्वत्र चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वांच्याच पसंतीला उतरलेली आणि तमाम क्रीडा रसिकांना भरभरून प्रेम दिलेली अशी ही सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीचे फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचं परीक्षण पहिल्या सत्राचा खेळाला काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होईल. परंतु तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील अर्थातच रायगड का टायगर उस्मान पटेल याच्यावरती. उस्मान पटेलशी आपण काल चर्चा देखील केली. आजच्या वर्तमानपत्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या खेळीचा वृत्तांत आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि गेली 2 वर्ष स्वतःच्या फॉर्म पासून जगण्यात असणारा हा खेळाडू, आणि जो खेळाडू मात्र ऐन हंगामाच्या सुरुवातीला फॉर्म मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि सर्वत्र चर्चेला सुरुवात झाली की टायगर इज बॅक. आणि हा खेळाडू एकूणच जर पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत म्हणून उस्मान पटेलला पाहिलं जातं. अनेक युवा खेळाडू या खेळाडूला आपला आयडॉल मानतात, आपला आदर्श मानतात. आणि ग्रामीण क्रिकेटला सर्वाधिक महत्त्व देणारा हा खेळाडू आहे. जरी एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू असला, एक व्यावसायिक संघामध्ये त्याची सातत्याने निवड होत असली तरी या खेळाडूने नेहमीच आपल्या गावाला आणि आपल्या ग्रामीण संघाला मात्र सर्वाधिक महत्त्व दिले. आणि काल आपल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यानं म्हटलं देखील की ग्रामीण संघामध्ये खेळण्याची जी मजा आहे ना, तर सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाज वकास, आणखीन एक युवा गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर वकासनं खूप चांगली कामगिरी केली. संघनायकानं जो विश्वास दर्शवला गेला त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी वकासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु ज्या खेळाडूंचा चर्चा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलेस. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटचा लीडिंग एज अरबाज पटेल या ठिकाणी झेलच्या खाली येतोय आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो नितलस संघाला. एडची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. म्हणजे यातील विजेता संघ किमान एका पारितोषिकाचा मानकरी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एकूणच जे फॉर्मॅट आहे या स्पर्धांचं, हा सर्वाधिक महत्वाचा सामना. अगदी सहज सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर उपांत्य फेरीचा हा सामना असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. खरं तर या स्पर्धेतील उपउपांत्य फेरीचा आणि
या गटातील जर आपण पाहिलं तर उपांत्य फेरीचा हा सामना निश्चितच संबोधला जाईल. पहिला फलंदाज गमावला गेलाय, सुरुवात करावी लागेल. संग्राम संघ म्हटलं ना अर्थातच स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलं संघ जर म्हटलं तर एक लढवईच्या वृत्तीचा संघ आहे आणि तो संघ इतका सहजासहजी या ठिकाणी हान मारणारा नाहीये. साहिल बाद झाला असला, नवीन बॅटर नवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 अतुल काठेनं देखील एका सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं आणि यावेळेस मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अली चेंडूचा पाठलाग करत होता, परंतु मिड विकेटला उभा असणारा तो क्षेत्ररक्षक आहे ना त्यानं मात्र थोडंसं हलगर्जीपणा जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक अगदी बॅटीच्या टो एंडला चेंडू हिट करतोय आणि विकेट नंबर 2 दुसरा फलंदाज इथे मात्र गमावतोय स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलसा संघ. फलंदाज अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. एकंदर जी रिॲक्शन पाहिली ना आपण थोडेसे नाखुश होते आपल्या फलंदाजावरती. अतुल काठेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये जे 2 सामने नितलस संघाने जिंकले त्यापैकी एका सामन्यामध्ये अतुल काठे देखील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित होता. म्हणजे एक महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु इथे वकास थोडासा काहीतरी व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न आय थिंक शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूने सरप्राईज करण्याचा मानस होता, परंतु चेंडूवरचं नियंत्रण हरपलं गेलं. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांनी हा चेंडू मात्र अवांतर घोषित केलाय. 1 धावफलकावरती अंकित केली जाईल. 2 गडी बाद 5 पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती सुरू असताना वन बाउन्सचा देखील या ठिकाणी इशारा आलाय. याचा अर्थ इथून पुढे मात्र तुम्हाला बाउन्सर गोलंदाजी करता येणार नाहीये आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट हे बेसिक्स आहे. ज्यावेळेला मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील ना त्यावेळेला सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत राहणं, सातत्यानं धावफलकावरती धावा उभारणं हे नेहमीच गरजेचं असतं. बहुतांशी वेळेला आपण पाहतो की ग्रामीण क्रिकेट संघाच्या ज्या मॅचेस होतात त्यामध्ये प्रत्येक येणारा खेळाडू हा मोठा फटका खेळण्यासाठी आपल्याला आतुरलेला पाहायला मिळतो, परंतु हे क्रिकेटचं बेसिक आहे. इथे मोठे फटके जर का तुमच्या बॅटमधून येत नसतील तर सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करत राहणं गरजेचं आहे. कारण गोलंदाज एका षटकामध्ये 6 चेंडू फेकतो आणि जर का त्यापैकी 2 किंवा 3 चेंडू तुम्ही सलग सिंगल घेतलात ना तर गोलंदाज काहीतरी विविधता व्हेरिएशन दाखवण्याच्या प्रयत्नात एखादी चूक करतो आणि एका खराब चेंडूवरती जर तुम्ही प्रहार केलात तर षटकामध्ये एक चांगली धावसंख्या जरूर उभारली जाऊ शकते. कदाचित हीच कारमंत्रणा या दोनही खेळाडूंमध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हो, यावेळेला लॉक करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर किंवा मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू भिरकावण्याचा मानस. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय आणि सरळ चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत त्या 2 गडी बाद 8 धावा. दरम्यान दोनही संघनायकांशी ज्यावेळेला आपण संपर्क साधला त्यावेळेला नितलस 11 संघानं निश्चितच या ठिकाणी म्हटलं होतं की काही महत्वाचे खेळाडू या संघामध्ये उपलब्ध नाही आहेत.
परंतु संपूर्णपणे संघाचे दारोमदार ज्या खेळाडूंवरती असते ना, अर्थातच साहिल दरे असतील, राहुल काटे असतील, अतुल काटे असतील, दिनेश पावसे असतील, हे मात्र सध्या आपल्याला संघामध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक संघाची एक बांधणी असते आणि प्रत्येक संघनायकाची एक प्लेइंग 11 असते. अगदी उस्मान पटेलनं देखील त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की सेम स्क्वॉड आम्ही आजही या ठिकाणी खेळतो. म्हणजे जे विनिंग कॉम्बिनेशन आहे ते विनिंग कॉम्बिनेशन बरोबर जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी जरूर घेतला गेलाय. एकूणच धावांचा विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक संत सुरुवात, एक सावध सुरुवात, 2 गडी बाद 8 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. परंतु एक्सलरेट करावं लागेल समोरच्या संघानं. दुसरी या ठिकाणी खरं तर संधी होती ओव्हर थ्रोच्या माध्यमातून. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये नफ्स कंट्रोल करावे लागतील. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये जर का तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला एक संधी द्याल ना, तर तो त्या संधीचं सोनं करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो, तयार असतो. आणि एकूण धावा 4 धावा. यस पंच या ठिकाणी इशारा करतायत की 4 धावा आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट, कमालीचं कॉर्डिनेशन या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं मी म्हणेन की चुका तलोजा संघाकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. क्रिकेट म्हटलं तर एका धावेला खूप महत्व असतं आणि इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळाल्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सफवाद स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला गेला आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिथे असायला हवी होती फक्त 1 धाव, खरं तर एकही धाव त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. जर का समय सूचकता दाखवली असती, प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हटलं जातं, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद काढायची देखील संधी होती. म्हणजे दैव बलवत्तर ठरते. मागील 2 चेंडूवरती धावा येत आहेत नितलज संघासाठी. धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की धावा कोणत्याही स्वरूपात येऊत, धावफलकावरती धावा येणं गरजेचं असतं. आणि त्या धावा ज्यावेळेला धावफलकावरती येतात ना, त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ अपसूकपणे दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तुमच्या गोलंदाजांना जर एक फायटिंग टोटल जर तुम्ही धावफलकावरती फलंदाज म्हणून लगावू शकलात ना, तर येणाऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांचा जो आत्मविश्वास आहे तो आणखीनच बळावलेला आपल्याला पाहायला मिळतो. बॅट बदलला गेलाय, कदाचित खेळी बदलण्याचा प्रयत्न असेल. एक्सेलरेट दुसऱ्या षटकामध्ये केलं जाणार का? 4 षटकांची ही लढत असल्यामुळे केवळ पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये फारसं विकेट कडे जाण्यापेक्षा निर्धाव चेंडू फेकण्यावरती विश्वास दर्शवणारा गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय सफवान पटेल. स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हातात आहेत. पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज वकासच्या माध्यमातून. अझहरचं एक षटक आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला नो चेंडूचा पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. आणि नो बॉलचा चेंडू म्हटल्यानंतर फ्री हिटचा देखील इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही संधी आहे. अशा प्रकारच्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. संघ पहिल्या षटकामध्ये कुठेतरी अडचणीमध्ये होता. आघाडीचे 2 महत्वाचे फलंदाज मोहरे गमावल्यानंतर या ठिकाणी दबावामधून स्वतःला सावरण्याचं काम करतात, धावफलकावरती धावा उभारण्याचं काम करतात. आणि यात गोलंदाजही काही अंशतः जर म्हणा की या ठिकाणी मदत करत असताना नो चेंडू फेकलाय. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका येणार का? यावेळेला मात्र समोरच्या दिशेने चेंडू खेळला आहे. प्रॉपरली टाइम करता आलं नाही. या लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल कंप्लीट केल्यानंतर क्षेत्ररक्षकाला देखील ठाऊक होतं का हा फ्री हिटचा चेंडू, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल. 2 चुका आतापर्यंत आपण पाहिलं तर या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकात ओव्हर थ्रोच्या माध्यमातून ज्या एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्यात ना, कारण एका धावेला महत्व आहे. सुपर 8चा संघ आहे, सुपर 8चा सामना आहे. दोनही संघ 2-2 सामने जिंकून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणि हा सामना जिंकल्यानंतर किमान या स्पर्धेतील या गटातील 1 पारितोषिक आपल्या संघाच्या नावावर असेल. यावेळेला बॅटीचा आउटर एज, क्षेत्ररक्षक थोडासा वाईड उभा होता आणि उस्मान पटेलला देखील ही चूक समजलेली आहे की क्षेत्ररक्षक जर का वाईड असेल तर हा चेंडू रोखणं थोडंसं कठीण आहे. तर नशिबाचा चौकार म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये, कारण ज्या ठिकाणी चेंडू
मारायचा होता त्या ठिकाणी चेंडू गेला नाहीये, परंतु ही वेलकम बाउंड्री आहे. नितलस संघ कुठेतरी या चौकारानं मी म्हणेन सुटकेचा निश्वास जरूर घेत असेल. हो, यावेळेला लाऊड अपील आहे, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं 2 गडी बाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे. नितलस संघाची गोलंदाजीचा एकंदर जर आपण आढावा घेतला ना तर कमीत कमी 4 षटकांमध्ये 40 प्लस धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. आणि 40 धावा जर का धावफलकावरती आल्या तर एक चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु 40-45च्या आतमध्ये जर का रोखलं गेलं तर मात्र हा सामना काहीसा ज्या फॉर्ममध्ये उस्मान पटेल आहे, अगदी बरेचसे युवा खेळाडूंना देखील या संघामध्ये संधी दिली गेली आहे. चलिए भैया सेठ पाटिल साहब आइए, डाइस में सचिन दादा पाटिल से अभी स्पोर्ट संग्राम 11 कहा जाए तो परिणाम आज देखिए शैलेश दादा थोड़ी सी जॉब में हैं और सचिन दादा आए और उनके साथ है अमोल दादा. देखिए आपका भी वेलकम, स्वागत है अमोल दादा राठौर्स. ओवर टू कमेंट्री बॉक्स प्रवीण अर्जुने सर. तर नक्कीच उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती 10च्या सरासरीनं 20 आल्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आपण पाहतोय स्वतः गोलंदाज मुख्य मंचाचं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. नितलस संघाचे पुरस्कर्ते आपल्याला यावेळेला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेणारे आमचे अमित भगत अर्थातच बबूल यांना देखील आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. आमच्या सकळ समूहाचे गणेशजी घोलप देखील या स्पर्धा एन्जॉय करताना खूप मोठी जबाबदारी त्यांच्याही खांद्यांवरती होती आणि संपूर्ण या सकळ समूहाचं आपण विशेष कौतुक करूया. ग्रामीण असो तालुका वाईज असो या सर्व संघांना इथे मात्र संधी दिली गेली आणि त्या सर्व खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून ही स्पर्धा पाहिली जाते. यातूनच उद्यातील भविष्यातील खेळाडू घडवण्याचं काम निश्चितच अशा प्रकारच्या स्पर्धा करतील. एक कॉर्पोरेट लेव्हलची स्पर्धा आपल्या ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणं ही देखील एक खूप चांगली संकल्पना सकाळच्या माध्यमातून आपण पाहिली. सकाळ वृत्तपत्र समूह 93 वर्षांचा प्रवास त्यांचा राहिलेला आहे पत्रकारितेमध्ये आणि पत्रकारिता म्हटलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला मात्र जोरकस प्रहार केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण, एक आघाडीचा गोलंदाज वकास आणि त्यानं मात्र कमालीचा झेल या ठिकाणी टिपलाय. तिसरा फलंदाज नितलस संघाचा. अर्थातच दिनेश हा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा फलंदाज गमावला. नितलस संघानं ज्या पद्धतीच्या खेळासाठी नितलस संघ ओळखला जातो तशा प्रकारचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. नवीन बॅटर ओमकार पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, परंतु राहुल काटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सलामीला आलेला फलंदाज आहे. 2 षटकं झालं, तो बहुतांश वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा त्यांना सामना केलाय. 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत आहेत. परंतु संघाला जर का एका भक्कम स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल ना तर या 2 फलंदाजांना एक चांगली कामगिरी ही मैदानावरती निश्चितच करावी लागेल. उस्मान पटेल खूप कमी वेळा गोलंदाजी करताना आपण उस्मान पटेलला पाहतो, परंतु अशा प्रकारच्या निर्णायक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यातही जर आपण पाहिलं तर अंतिम षटक उस्मानच्या माध्यमातून हाताळलं गेलं. प्रवीण दादा मात्रे देखिए बेहतरीन लेजेंड है. प्रवीण दादा वेलकम, स्वागत है. उस्मान आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेला मात्र मिस्टायमिक स्ट्रोक, अगदी हँडल वरती हा चेंडू लागलाय आणि या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली. एसटी रक्षकानं कंप्लीट केलाय झेल. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावलाय.
बॅटर प्रतीक संगडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पण संघाची जी बांधणी असते ना, जे विनिंग कॉम्बिनेशन असतं ते खूप महत्वाचं असतं. इथल्या संघानं आज सकाळच्या सत्रामध्ये टॉस दरम्यान म्हटलं होतं की काही महत्वाचे खेळाडू या संघामध्ये उपलब्ध नाही आहेत आणि कदाचित ती जी मानसिकता असते ना, तो जो या ठिकाणी शरीरात तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये देखील त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो, तुमच्या खेळामध्ये देखील त्याचा इफेक्ट पाहायला मिळतो. आणि आघाडीचे जे खेळाडू आहेत, जे विनिंग कॉम्बिनेशन आहे ते कुठेतरी डिस्टर्ब झालं ना, तर अशा प्रकारचा सामना किंवा अशा प्रकारचं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. परंतु अजूनही वेळ गेलेला नाहीये. इथून देखील एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती उभारल्या जाऊ शकते. इथे क्षेत्ररक्षक काय करतोय, झेल घेण्याची होती संधी, झेल सुटला आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. तर तब्बल तिसरी विकेट होती या षटकातील. उस्मान पटेल मी म्हणेन एका क्रिकेटिंग करिअरच्या चांगल्या फॉर्ममधून जाताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि सुरुवातीच्या अगदी क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला हा खेळाडू आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, जर मागील झेल कंप्लीट झाला असतं तर कदाचित ही चौथी विकेट देखील होऊ शकली असती. या षटकातील वकास येतोय पुन्हा एकदा झेलच्या खाली, चूक होणार नाहीये. धीम्या गतीच्या चेंडूचा वापर या विकेटवरती सर्वाधिक प्रभावी ठरू शकतो. हे हेरलं तिसऱ्या षटकामध्ये स्वतः संघनायक उस्मान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि कमालीची गोलंदाजी करत असताना अवघ्या 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि तब्बल 3 विकेट्स या षटकामध्ये मिळवल्यात. म्हणजे निम्मा संघ आपल्याला तंबूच्या आचऱ्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर कुणाल भोईर, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय ओमकार पाटील, माफ करा कुणाल आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. नवीन सुधारित नियमावली अंतर्गत झेल जरी घेतला गेला असला तरी नवीन बॅटर हा स्ट्रायकिंग एंडवरतीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, याही चेंडूवरती प्रॉपरली टाइम करता आलेला नाहीये. यष्टी रक्षक मुसेब आहे त्या ठिकाणी. कंप्लीट केला जातो आणखीन एक झेल आणि या षटकामध्ये एका षटकात 4 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आचऱ्याला पाठवण्याची किमया देखील उस्माननं केली आहे. एक जे षटकार आला तोही झेल होता आणि जर का तो झेलमध्ये परावर्तित झाला असता तर तब्बल 5 फलंदाज या षटकामध्ये आपण बाद पाहायला मिळाले असते. 1 षटक 0 निर्धाव 7 धावा 4 फलंदाज बाद ही कामगिरी राहिली उस्मान पटेलची. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 6 गडी बाद 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावर. पाहतो एकीकडे स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्यांच्या विरोधामध्ये स्वराज 11 बाग तलोजा संघ आपल्याला सुपर 8चा सामना खेळताना पाहायला मिळतो. दोनही संघांना 2-2 सामने जिंकत असताना या स्पर्धेमध्ये आपल्या आव्हान कायम ठेवण्याच्या उद्दिष्टानं हे दोनही संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. परंतु स्पर्धेचा फॉर्मॅट आणि इथून जर का पाहिलं तर एका संघाला मात्र या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल, परंतु एक संघ जो विजेता असेल तो मात्र थेट दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विकास आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु तितकं सोपं नसतं. विकेटवरती सकाळच्या सत्रामध्ये एक सामना आपण पाहिला ज्यामध्ये अवघ्या 37 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या, जो या स्पर्धेतला सर्वात लोएस्ट टीम टोटल आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी 41 ही सर्वात लोएस्ट टोटल होती. दुसऱ्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 38 ही लोएस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळाली आणि आज या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यात उभारली गेलेली 37 ही सर्वात लोएस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय, विकेट सॅक्रिफाईस केलं जात आहे.
कारण अंतिम षटकामध्ये आक्रमक फलंदाजी मैदानावरती होणं अपेक्षित आहे, परंतु इथे जर पाहिलं फलंदाज होतो बाद, 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. अझहर आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि पहिल्या सत्रातील अंतिम षटक. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील ठाऊक आहे की जर का फलंदाजांना हात खुले करण्याची संधी मिळाली तर हे तळातील फलंदाज आहेत आणि तळातील फलंदाज हे मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. 7 फलंदाज गमावल्यानंतर 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे 2 बॅटर आपल्याला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि हेच कारण आहे की इथून ओमकारला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील ओमकार पाटील. अगदी आपल्याकडे ज्या आत्मविश्वासानं स्ट्राईक ठेवली आहे तसा खेळ मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके जर का या ठिकाणी आले तर एक सन्मानजनक धावसंख्या ही निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आणि 4 मध्ये बऱ्याच वेळेला आपण असंही चित्र पाहिले उमेशजी की एका षटकामध्ये सलग 4 षटकार लगावणारे 5 षटकार लगावणारे फलंदाजही आपण बहुतांश वेळेला पाहिले. त्यामुळे एक अपेक्षा केली जाऊ शकते ज्या आत्मविश्वासाने या खेळाडूने स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. कदाचित एखाद फटका जर का त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर उर्वरित चेंडूंमध्ये षटकार लगावण्याची धमक त्याच्या मनगटामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळला परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षकानं देखील ओळखलं की झेलमध्ये परावर्तित करणं शक्य नाही आणि इथून जर पाहिलं तर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आपली विकेट मात्र गमावली आहे. आणखीन एक फलंदाज गमावला. 8 गडी बाद, धावा धावफलकावरती मात्र 8 गडी बाद 30 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. अझहर पटेल विकेट्स मिळवतोय परंतु सांघिक सफलता त्याला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट्स गमावल्यात आणि दोनही विकेट्स या रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा चाणक्य बुद्धीचा वापर केलाय. 9वा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस या संघानं. चालू हंगाम जर आपण पाहिलं तर या चालू हंगामामध्ये हा खेळाडू फॉर्म मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 वर्षांचा जो थोडासा बॅड पॅच होता त्यातून कुठेतरी स्वतःला सावरत असताना एक चांगली खेळी या ठिकाणी खेळली जाते. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 9 गडी बाद 32 आणि विजयासाठी मात्र लक्ष उभारलं जात आहे स्वराज 11 बाग तलोजा या संघासमोर. 33 धावांचा आणि या धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण ऐकूयात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. जाऊयात एसके साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच डीजे ऑपरेटर कडे.
असाल तर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. सिया अँड AG 11 खारघर आणि जय हनुमान नावडे बी या दोन संघादरम्यानचं बॅटल आपल्याला या नंतरच्या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि एकूणच टार्गेट जर पाहिलं तर येणारे 4 षटकं आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष असेल. स्वराज 11 भाग तोलोजा या सामन्यातील विजेता संघ या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा या संपूर्ण स्पर्धेतला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा सुपर 8चा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर अंतिम दिवशी अनेक महत्त्वपूर्ण लढती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. खास करून सुपर 8च्या लढती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अंतिम दिवसातील जो सामन्यांचा जो एकूणच जर आपण पाहिलं ना तर शेड्यूल आहे ना तो फिक्स करण्यासाठी ही सुपर 8ची लढत आज होणं गरजेचं होतं, जेणेकरून एक संघ थेट आता या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आपल्याला पाहायला मिळेल सुपर 4चे सामने खेळणारा. आणि तो खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना असेल. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. येणाऱ्या 4 षटकांमध्ये या 33 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बाबू शहा यांच्या समोर. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया प्रवीण अर्जुन सर. रायगढ़ का टाइगर देखिए मैदान पर उतर चुके हैं, सबकी नजरें निगाहें और बड़ा मैच है. देखिए कितना रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए. यहाँ से दोनों टीम जाएंगे भाई सकल चैंपियंस ट्रॉफी. देखिए बात करेंगे जिस टूर्नामेंट के देखिए नाम पूरी चर्चा का विषय बना है और ये ट्रॉफी तक पहुंचेंगे क्योंकि टॉप 4 में पहुंचने वाली यहाँ से कौन सा टीम होगा. टाइगर ने देखिए हल्की हाथों से यहाँ पर ड्राइव किया. बड़ी खिलाड़ी की ये पहचान रहता है. और अभी भी देखिए बात करेंगे शतक बनाकर आए हैं भाई और इस मैदान पर भी एक तेज अर्धशतक लगा चुके हैं इसी टूर्नामेंट में. कमाल की बल्लेबाजी. टाइगर इज द बैक है. टाइगर जिंदा है, जिंदा ही रहेगा भाई. बड़ा प्रेम प्यार है छोटे से बड़े से इनके ऊपर देखिए दुआ हमेशा रहता है. कल भी जिक्र हो रहा था इनका. तैयार गेंदबाज है इम्प्रेस अतुल काटे की बात करेंगे. गेंदबाजी से इम्प्रेस करते हैं. युवा है खिलाड़ी लेकिन थोड़ा बल्लेबाजी ने निराश किए, खास करके साहिल तरह देखिए शुरुआत में रिवर्स खेलने गए, ये थोड़ा सा मुश्किल बना भाई. युवा है, जोश है, जज्बा है, लेकिन अभी भी सीखना पड़ेगा. हवा में खेने लॉन्ग ऑफ पर देखिए ओमकार है भाई और संघ देखिए ये हार इतनी जल्दी नहीं मानेंगे. अब तो ये तो टक्कर ही रहेगा भाई अभी स्पोर्ट्स संग्राम 11 से और उस्मान पटेल के बीच में. संग्राम यानी संघर्ष. भैया सेट देखिए संग्राम 11 कहा जाए तो पुरुष को दोष टीम के देखिए बहुत बड़े देखिए अतुल काटे फिर से एक बार तैयार नए बल्लेबाज है अली पटेल. हल्की हाथों से खेला यहाँ पर गली पर देखिए गेंद को रोका गया. अक्सर टेनिस क्रिकेट में कहा जाता है अर्जुन सर कि गली पर दिल चुराना और गली पर रन बचाना थोड़ा आसान हो जाता है. गली अंदर रहता है लेकिन एक बार गली से निकल गई तो गेंद फिर रोकना कठिन हो जाता है. इसलिए किसी भी बल्लेबाज के लिए गली में दिल चुराना या गली में रन चुराना आसान नहीं रहता है. थोड़ा सा देखिए हरियाली मैदान है जहाँ गेंद रुक कर जा रही है. टेनिस से गेंद बहुत बढ़िया देखिए गणेश साहब हम देख सकते हैं पिटाइश में सकल देखिए पूरी उनकी मैनेजमेंट है, पूरी जान डाले उन्होंने इस प्रतियोगिता में. अच्छा साथ भी मिला है निश्चित रूप से. यहाँ पर उनके साथ देखिए गणेश दादा के साथ साथ हम देख सकते हैं
प्रवीण दादा मात्रे बबुल देखिए बात करेंगे। अच्छा एक दूसरे के साथ केडी देखिए पीटीसी लाइव है, लेकिन पूरी श्रेय क्रेडिट जाता है सगाल जिन्होंने इस नाम को रिवर्स खेलने गए थे भाई, लेकिन ये निकल गया भाई। यहाँ पर एस्नो अली ने देखिए भाई बताया नहीं, ये गली थोड़ा कठिन है। दोनों भाइयों की जोड़ी है मैदान पर, काम बहुत बढ़िया। कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। रमेश जो टीवी पर लाने के काम करते हैं, दुनिया में पहुंचाने का, और वो देखिए वो सकाल इनकी तरफ से देखिए बड़ा पुरस्कृत है सकाल चैंपियंस ट्रॉफी। अब इस ट्रॉफी को जीतने का सपना देखते हैं यहाँ से कौन सा टीम का पूरा होगा इस ट्रॉफी के घर के अंदर जाने का। ये देखिए रे भाई अली रे अली आता अली चा वारी अली, क्या बढ़िया कवर के ऊपर छक्का। बहुत बढ़िया। कितना जिंदगी जब समंदर में गिरता है ना, तो वक्त भी तैरना सिखा देता है। थोड़ा दबाव बनाए थे यहाँ से अली ने, यहाँ पर मौका लिया, लेंथ थोड़ा आगे था और बहुत बढ़िया कवर के ऊपर से खेला गया भाई। आसान नहीं रहता है। विकेट देखिए इतना अच्छा है, लेदर विकेट है, सीजन क्रिकेट का विकेट है, तो उछाल तो आपको मिल जाता है, तो सिर्फ टाइमिंग अच्छा करना पड़ता है। टीम का स्कोर देखिए 9 रन बनाए हैं। मुश्किलें आता रहेगा और मुश्किलें जाता रहेगा भाई। और कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। भला ही टारगेट उतना बड़ा नहीं है, लेकिन बड़ा बना सकते हैं। करंट रन रेट देखिए यहाँ पर 9 का चलता हुआ, और रिक्वायर्ड रन रेट में थोड़ा सा यहाँ पर 18 गेंद देखिए 24 का जरूरत है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर संग्राम 11 लीजिए या तलोजा लीजिए, आज स्वराज 11 देखिए पाक तलोजा इस नाम से मैदान पर उतरे हैं। और दोनों टीम के देखिए गंभीर से दर्शन दादा कैलाश दादा देखिए हम देख सकते हैं, शरद दादा पाउशी भी देखिए आदर्श स्तंभ और मैच का एंजॉय लेते हुए देखिए। होटल आई चौड़ा देखिए बात करेंगे, विजय दादा धरे देखिए बात करेंगे। नितलेश कहा जाए तो देखिए टीम के पीछे भी बड़ा अच्छा सपोर्ट रहता है। और तलोजा की बात करेंगे तो ये हर किसी को पता है, अगर एक आग मुकाबला जीत जाए, समय वक्त कम रहता है, तो दर्शकों की तादाद बढ़ जाता है एकदम से। अगला मैच का थोड़ा वेट इंतजार, लेकिन सब 9 पर 1 है। उस्मान देखते हैं, कहते ना शेर 2 कदम पीछे गया तो ये मत सोचो डर गया। कहीं घुंघरू मचलता है, कहीं आंसू निकलता है। इन्हीं का नाम भाई उस्मान पटेल है, जिनकी बल्लेबाजी से अच्छे अच्छे गेंदबाज का पसीना निकलता है। ये स्वीकार किया राहुल काठी कप्तान ने भी। अब मलेंगे देखिए प्रमोद पावसे, क्योंकि पहला सीजन आरपीएल में ना उस्मान ने उन्हें टीम में रखे थे भाई। आरपीएल सीजन 1 में प्रमोद पावसे को लसित मलिंगा टेनिस क्रिकेट की अच्छी दोस्ती इनकी है भाई, लेकिन अब एक दूसरे के खिलाफ थोड़ा सा फाइट, ये मैदान के अंदर फाइट रहता है। कहते ना मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट, और मैदान के अंदर हमेशा हर खिलाड़ियों के बीच में रहता है बिग फाइट। 9 पर 1 है, मजा आएगा मजा आएगा। स्कोर को देखते हैं यहाँ पर बनाएंगे या बचाएंगे। उस्मान पटेल देखिए यहां से ये ज्यादा समय साथ नहीं रहेंगे भाई। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला, या खेळाडूंनी क्या बात है, नाव बघा रोशन केला। 15 पर 1 है भाई। स्वराज 11 स्पार्क तलोजा टीम अब खुश रहेंगे। चलिए उस्मान पटेल का देखिए सॉन्ग, और आपने ये सॉन्ग बड़ा फेमस होता जब पहला इनका सॉन्ग आया था भाई। अरे उस्मान पटेल तोड़ जेवाला आता रायगढ़ ठाणेचं फेमस झाला। देखिए रायगढ़ के जो सितारे हैं ना, ये चमकते रहते हैं, हमारे सिंगर गायक भी। अगला मैच देखिए, अच्छा नंतरचा सामना CNAG 11 से खारघर संघाचे कर्णधार से थोड़ा सा दिशा से भटके देखिए। 1+4 बहुत बड़ी मौका यहाँ पर है। डर कहीं ना कहीं थोड़ा सा सता रहा है भाई यहाँ से। CNAG 11 खारघर संघाचे कर्णधार जय हनुमान से
नावडे पॉस संघाचे करण्यात आले. लगेच टॉससाठी संपर्क साधा. अगला मैच देखिए और उसके साथ साथ विराट स्पोर्ट खड़गपुर टीम देखिए दूसरा मैच का इंतजार. सुबह का पहला मुकाबला जीते लेकिन ये बड़ा मैच था भाई. सिले ज़्यादा पहुँचे देखिए टीम के साथ नहीं है, दूर हैं, लेकिन से होता है. बड़ा अच्छा टीम है भाई. सीजन की शुरुआत में टिम्बोली को बाहर किए, घर के मैदान पर गोरसाई के सामने फाइट किए. ट्रॉफी भी आया इस सीजन में, 2 ट्रॉफी. और उस्मान पटेल देखिए कदमों का इस्तेमाल किया यहाँ पर. फील्डर्स हैं भाई, लिए कैच भाई यहाँ पर. बड़ा विकेट यहाँ पर उस्मान पटेल का इस वक्त है. आओ गुरु करे पीना शुरू. उस्मान का विकेट यहाँ पर गिर चुका है जी. लेकिन टॉस की तरफ देखिए यहाँ पर शायद दोनों कप्तान आ चुके हैं. बबुल देखिए बबुल भगत देखिए यहाँ पर जानकारी देते हुए. थोड़ा सा चेक किया जाएगा विशाल पाटिल सर है, क्योंकि जो भी डाउटफुल संदेह है ना कहीं बाउंड्री लाइन पर पैर टच हुआ या नहीं, ये अंपायर ने ये डिसीजन लिए हैं. थोड़ा चेक किया जाएगा क्या क्या सेफ था. ओ बहुत ही अंदर है. उस्मान को भी पता है, इसलिए उस्मान बाहर की तरफ आते हुए बढ़िया कैच लिए. चलिए टॉस शायद मुझे लग रहा है यहाँ पर हो रहा है अगला मैच का. सचिन दादा पाटिल देखिए भाया सेठ जिनके हाथों से टॉस किया गया और जिनका टीम देखिए इस वक्त मैदान पर खेल रहा है. इस सीजन में देखिए बात करेंगे ना, ये टीम ने 2 चैंपियन बने हैं भाई. वाल में चैंपियन बने, रिडगर में चैंपियन बने, लेकिन सब टाइगर का विकेट मिला है. और देखिए बात करेंगे अब उस्मान का विकेट गिरने के साथ है. अभी भी देखिए बात करेंगे ना, जीत के लिए 13 रनों की जरूरत है. ज़्यादा मुश्किल नहीं है. कहते ना जल्दबाजी में कभी कभी मुश्किल हम ही बना देते हैं. पढ़ना भी तुम्हें है, लड़ना भी तुम्हें है. ये लड़ाई खुद से है, ये सीखना भी तुम्हें है. यही बात बताया. जल्दबाजी में हम अपना मुश्किल बना देते हैं भाई. मुश्किल कभी सामने नहीं आता है. कहते ना हथेली पर रखकर हाथ है तो क्यों अपना मुकद्दर ढूंढता है. और इसी कुछ समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है. वही अली पटेल देखिए बात करने के लिए चले भाई कि हम ये मुकाबला जीत सकते हैं. थोड़ा सा कंट्रोल दिखाना होगा. अभी भी 13 का जरूरत है और गेंद 14 बचा है. कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं चाहता भाई. यहां से प्रमोद पाउशे के ऊपर हमला बोरा, लेन थोड़ा सा आगे रखे थे, ओवर पिच बनाकर खेला भाई. यहाँ पर अच्छा टाइमिंग. मैं तेरी मैना तू मेरा तोता. अरे छक्का लगा है मोटा, डीजे ठोक छोड़ा. हर्ष बहुत बड़े. अच्छा टाइमिंग. अब समीकरण बदल जाएगा भाई. 7 का जरूरत है, 13 गेंद बचा है. इसलिए उमेश सर कहा जाता है ना, बातें करोड़ों की और काम पकोड़े की. ये नहीं होना चाहिए. कभी कभी हम बातें बड़े कर लेते हैं लेकिन काम पकोड़े की हो जाती है. ये देखिए एक छक्का आया, उसके बाद मैच को देखिए बराबरी में भी ले गए भाई. यहां से डगआउट भी चाहता था भाई, अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार, और इन्होंने 2-2 मार दिया भाई. यहाँ पर छक्का. अभी जीत के लिए केवल 1 का जरूरत है. और ये टीम देखिए भाई, युवा टीम को लेकर फिर से एक बार ये बने हैं भाई. नक्कीच बाबूशी आपल्याला थोडंसं थांबवतो. आपल्या समेत नावडे संघाचे संघनायक जोडले गेलेत. टॉस या ठिकाणी झालाय आणि नावडे संघाने टॉस जिंकलाय. चला आपण सुरुवात करूया. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. या संपूर्ण स्पर्धेची तुम्ही पाहणी करताय, गेले या 3 दिवस या स्पर्धा तुम्ही पाहिलाय. एकूणच या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याला किती उत्कंठ आहे तुमच्यामध्ये? नक्कीच आपल्या ग्रामीण प्लेयरांना असा ग्राउंड लवकर अवेलेबल होत नाही, तर ही खूप मोठी चान्स आहे आपल्या ग्रामीण प्लेयरांना की चांगला ग्राउंड भेटते आणि याचा फायदा करून घ्यावा. नक्कीच एक सकाळसारखं मोठं व्यासपीठ आहे. अनेक असे क्रिकेट खेळाडू आहे की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, परंतु एक हक्काचं व्यासपीठ मिळत नाही. तर ही स्पर्धा अशा खेळाडूंसाठी, तुमच्या संघातील असे कोणते खेळाडू आहेत की ज्यांच्याकडनं या स्पर्धेमध्ये एक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल? नक्कीच आज आमची पूर्ण टीम नाही आहे. आमची सर्व यंगस्टर अंडर-20 अंडर-19ची पोरंच खेळणार आहे तिथे, कारण की आमच्या 2-3 दिवस लगातार डे नाईट मॅचेस असल्यामुळं जॉबला सुट्ट्या अरेंज नव्हत प्लेयरांना, तर ते आज अवेलेबल नाही आहेत.
ओके, थँक्यू. तर हे होते नावडे संघाचे संघनायक ज्यांना नाणेफेकीचा कौल जिंकला. आपल्याला या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊयात आपण खारघर संघाच्या संघनायकाकडे. तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही पण. सध्या फलंदाजी करायची, इतकी मोठी स्पर्धा आहे, तुमचा संघ खेळतोय, एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. एकूणच या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि सकाळच्या या उपक्रमाबद्दल काय म्हणाल आणि कशा शब्दामध्ये व्यक्त कराल या स्पर्धांना? आयोजन तर लाजवाब आहे. आम्ही 2-3 वर्ष आधी झाली होती कळंबोली स्पर्धेमध्ये सकाळ प्रीमियर लीग, तेव्हा पण आम्ही खेळलो होतो यात. तेव्हा पण आम्ही 2 मॅच जिंकून तिसरी मॅचला हारलो होतो. नक्कीच. तर या ठिकाणी आपल्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, नावडे बी हॅज वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. चलिए अगला मैच भी देखिए पड़ा आ रहा है, लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच है चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच सिर्फ बल्ले से नहीं भाई, कभी गेंद से भी कमाल दिखा दी. एक ओवर देखिए 7 रन 4 विकेट से, और जहां पर देखिए रेड की हड्डी तोड़ दी. यहाँ पर 1.5 ओवर में देखिए उस्मान पटेल ने 4 विकेट लेने के साथ साथ मैच करे मैन ऑफ द मैच, और बल्लेबाजी में भी उन्होंने 8 रन जोड़े थे. उस्मान को पूछो. रेडी इधर का? नहीं नहीं उधर नहीं होगा, वो कोई लोकल बुलाया है. चलो बेस्ट ऑफ लक. ओ ट्रॉफी किधर देने का? इधर. हाँ तो धन्यवाद धन्यवाद ईशे. तो चलिए कांग्रेचुलेशन ने बात देना चाहेंगे स्वराज 11 भाग 11 तलोजा टीम. उस्मान पटेल देखिए यहाँ पर मैच करे मैन ऑफ द मैच. प्रवीण दादा मात्रे देखिए बात करेंगे लेजेंड, और इस टूर्नामेंट में देखिए अच्छा साथ मिला बबुल दादा के साथ है. टीम के देखिए यहाँ पर इकट्ठा करना, लेकिन सकाल इनकी जितनी भी तारीफ किया जाए बड़ी अच्छी कम. टीम के साथ मैनेजमेंट बहुत है लाजवाब रहा. चलिए उस्मान पटेल आगे थोड़ा सा पढ़ना होगा. मैन ऑफ द मैच का अवार्ड से 4 सफलता 7 रन और 5 गेंद 8 रन जिनमें बनाए, और ट्रॉफी के घर में देखिए जाकर पहुंच गए. मुझे लग रहा है उस्मान भाई थोड़ा सा टीम के साथ इस वक्त है वो मोमेंटो जो इनकी टीम यहाँ पर क्वालिफाई किया है, ट्रॉफी तक पहुंचा है. और अभी तो देखिए ये तस्वीर बयां करेगी जब टूर्नामेंट के आखिरी दिन देखिए ट्रॉफी के लिए आएंगे. पहला दूसरा चलिए आगे मैच तरह की तरफ जाएंगे. उस्मान पटेल आइए, कम ऑन द स्टेज. मैन ऑफ द मैच की देखिए ट्रॉफी, और शायद उस्मान हमेशा देखिए बल्लेबाजी से अभी तक ज़्यादातर वो मैन ऑफ द मैच के अवार्ड जीते होंगे, लेकिन गेंदबाजी इन्होंने पहले भी देखी है भाग तलोजे के लिए करते हैं, लेकिन से आज कमाल का स्पेल रहा. जहाँ नितलेश टीम का 4 विकेट एक ही ओवर में, वहाँ से मानो के ढकेल दिया उन्हें बैकफुट पर.